शेतकरी बंधूंनो, मी सुनील पाटील, कावेरी सीड कंपनी लिमिटेड, सिकंदराबाद प्रतिनिधी। आज आपण जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यामध्ये रेल या गावी श्रीयुत प्रशांत आनंदराव पाटील यांच्या शेतावर आपण इथे आलेलो आहोत। तर इथे आमच्या कावेरी सीड कंपनीचा 703 या वाणाची लागवड, पावसाळी लागवड केलेली आहे। तर आज आमच्या सोबत तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी तसेच प्रसिद्ध व्यापारी श्रीयुत युवराज पाटील उर्फ मोठा भाऊ आज आमच्या सोबत आहेत। तर त्यांनीही आपला 703 या वाणाचा प्लॉट पाहणी केलेली आहे। तो थोडक्यात आपण मोठा भाऊ किंवा पाटील साहेबांना आपण विनंती करू की त्यांना 703 या वाणाविषयी काय वाटतंय आणि त्यांचं एक आपण मनोगत जाणून घेऊया। तर भाऊ नमस्कार। नमस्कार। थोडक्यात तुमचा शेतकऱ्यांना परिचय द्या, तुमचा मोबाईल नंबरही सांगा आणि आज जे आपण पीक प्रात्यक्षिक या क्षेत्रावर आहोत, कावेरी सीडचा हा 703 हा वाण लागवड केलेला आहे। तर थोडक्यात तुमचं मनोगत सांगा, भेंडी तुम्हाला कशी वाटली आणि याच्याविषयी थोडक्यात तुमचे विचार प्रगट करा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी युवराज जगन्नाथ पाटील, शेरी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव इथून जवळच असलेल्या आपल्या रेल या गावी प्रशांत आबांच्या शेतात आलेलो आहे। आबांच्या सांगण्यानुसार ही जवळपास 10 जून 2024ची लागवड आहे आणि आज 21 सप्टेंबर 2024 रोजी त्यांचे जवळपास 19 ते 20 तोडे झालेले आहेत। आणि मी येता जाता प्लॉटवर बघत जातो, फ्रूट ज्या दिवशी तोडा असतो त्या दिवशी फ्रूट क्वालिटी बघतो। तर मला असं वाटतं की ह्या व्हरायटीमध्ये दम आहे। आज म्हणजे आजपर्यंत 21 सप्टेंबर रोजी 100 दिवसाची ही लागवड झालेली आहे। त्यात त्यांचं जे आपण फ्रूट क्वालिटी बघतोय तर 20-21 तोड्यानंतर जवळपास एकदम एक्सलंट फ्रूट क्वालिटी। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आता या प्लॉटची कंडिशन्स बघा, प्लॉट असं वाटतंय की नुकतीच लागवड झालेली आहे। म्हणजे इथून पुढे जवळपास आपल्याला 35-40 तोडे हा प्लॉट सहज देऊन जाईल। आणि पानांची कंडिशन बघा, म्हणजे जे आपण म्हणतो या पानांना काय म्हणतो सर आपण, त्रिकोणी पानं, म्हणजे याच्यावर आपण जर फवारणी घेतली तर तलवारी पानं असल्यामुळे फवारणी जर घेतली तर ती व्यवस्थित होते। आणि प्लॉटची कंडिशन बघता अजून आपण महिनाभर म्हणजे 15 ऑक्टोबरपर्यंत ही लागवड करायला हरकत नाही। आपण जून जुलैची सर्रासपणे ही लागवड करायला हरकत नाही। धन्यवाद।